अजितदादा किंग मेकर ठरतील तेव्हा आमच्या अटी शर्तीवर कुठल्याही सरकारमध्ये सहभागी होऊ. नवाब मलिकांकडून निवडणुकीनंतर नव्या राजकीय समीकरणांचे संकेत. मविया सरकार पडण्यामागे गौतम अदानी असल्याचा संजय राऊतांचा आरोप. तर सरकार स्थापनेच्या बैठकीत शरद पवार आणि अदानी होते, यावरून अजित पवारांचा यू-टर्न. राहुल गांधींची चौथी पिढी आली तरी मुस्लिमांना आरक्षण देणार नाही. धुळ्यातील सभेतून अमित शहांनी सुनावलं. मुस्लिम वक्फ बोर्डाकडून मविया, वंचित आणि MIM सह अपक्ष अशा 16 उमेदवारांना पाठिंबा जाहीर. धर्मगुरू सज्जाद नोमानींकडून पाठिंब्याची घोषणा. ज्यांना पद आणि शक्ती दिली ते गद्दार झाले. आंबेगावातील सभेतून शरद पवारांकडून दिलीप वळसे पाटलांचा समाचार. ज्यांनी गद्दारी केली त्यांना शिक्षा द्या, शरद पवारांचं मतदारांना आवाहन. पालघरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी. कोलवडेतील हेलिपॅडवर निवडणूक आयोगाच्या पथकाकडून शिंदेंच्या बॅगांची तपासणी. तर बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्याही बॅगांची तपासणी. मुंबईच्या जोगेश्वरीत ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेत राडा. शिंदेंच्या शिवसेनेनं पैसे वाटल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. तर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी महिलांवर हात उचलल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा प्रत्यारोप. बुलडोझर कारवाईवाल्या राज्यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का. बुलडोझर कारवाई चुकीची असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. चुकीच्या पद्धतीनं घर पाडल्यास नुकसान भरपाई मिळावी, न्यायालयाचा आदेश.